नमस्कार. सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दोन किंवा अधिक व्यक्ती जेव्हा परस्पर संवाद साधतात, आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात, यालाच आपण सोशल इंटरॅक्शन म्हणतो. सोशल इंटरॅक्शनचे विविध प्रकार सुद्धा आहेत, तेही आपण आज पाहू. व्याख्यानुरूप सोशल इंटरॅक्शन म्हणजे काय? सोशल इंटरॅक्शन इज अ प्रोसेस through which we respond to people talking with us. It includes acts where people perform towards each other and responses they give in return. सामाजिक संवाद ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपण आपल्याशी बोलत असलेल्या लोकांना प्रतिसाद देतो. यामध्ये लोक एकमेकांसाठी केलेल्या कृतींचा आणि त्या बदल्यात त्यांनी दिलेल्या प्रतिसादांचा समावेश होतो. सोशल इंटरॅक्शन वैविध्यपूर्णपणे आपल्याला साधता येतं. एक्सचेंज Exchange is the most elementarily kind of social interaction. It is a human process by that social behavior is exchanged for some kind of reward for equal or greater value. देवाणघेवाण हा सामाजिक संवादाचा सर्वात प्राथमिक प्रकार आहे. ही एक मानवी प्रक्रिया आहे ज्याद्वारे सामाजिक वर्तनाची देवाणघेवाण समान किंवा अधिक मूल्यांसाठी केली जाते. यानंतर आहे स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन. इट इज अ प्रोसेस बाय विच टू ऑर मोर इंडिव्हिज्युअल्स प्लॅन टू अकम्प्लिश अ गोल दॅट जस्ट वन कॅन अटेन. इट विल लीड टू सायकोलॉजिकल स्ट्रेस, अ लॅक ऑफ कोऑपरेशन इन सोशल रिलेशनशिप, डिफरन्सेस अँड इव्हन कॉन्फ्लिक्ट. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे दोन किंवा अधिक व्यक्ती एखादे ध्येय साध्य करण्यासाठी योजना आखतात, जे फक्त एकच व्यक्ती साध्य करू शकते. यामुळे मानसिक तणाव, सामाजिक नातेसंबंधातील सहकार्याचा अभाव, मतभेद आणि संघर्ष देखील निर्माण होतो. यानंतर आहे कोऑपरेशन. इट इज अ प्रोसेस इन विच people work together to achieve shared goals. Tasks cannot be completed without their cooperation. कोऑपरेशन म्हणजे सहकार्य. ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये लोक सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्र काम करतात. एकमेकांच्या सहकार्याशिवाय काम पूर्ण होऊ शकत नाही. यानंतरचा प्रकार आहे कॉन्फ्लिक्ट. Social conflict is the struggle for agency or power among a society to achieve control of scarce resources. It happens when two or more individuals oppose each other in social interaction to achieve incompatible goals. सामाजिक संघर्ष म्हणजे दुर्मिळ संसाधनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि समाजातील शक्तीसाठी केलेला संघर्ष असतो. संघर्ष तेव्हाच होतो जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती विसंगत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामाजिक परस्पर संवादात एकमेकांना विरोध करतात. यानंतर आहे कोअर्जन. People or teams are forced to provide into the desire of other people or teams. लोक किंवा संघांना इतर लोकांच्या किंवा संघांच्या इच्छेनुसार प्रदान करण्यास किंवा कार्य करण्यास भाग पाडले जाते. अशा प्रकारे सोशल इंटरॅक्शन आणि त्याच्या प्रकाराची आपण माहिती घेतली. धन्यवाद.